या पॉईंटचं नाव सिडीला पडी आहे आणि नैसर्गिकरित्या आपण जसा फ्लायओव्हर असतो म्हणजे गाडी जाण्यासाठी त्या टाईपमध्ये इथे नैसर्गिक असा पूल तयार झाला आहे। भरपूर खराब रस्ता आहे। तर आजचा तिसरा दिवस आहे आणि सकाळी 6 वाजता उठून आम्ही एवढ्या खराब रस्त्यातून आलो ना, एवढा कंटाळा आला ना त्या रस्त्यातून गाडी चालवताना खूप। पण फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे। पाठीमागे सिडीला पडी, या पॉईंटचं नाव सिडीला पडी आहे आणि नैसर्गिकरित्या आपण जसा फ्लायओव्हर असतो म्हणजे गाडी जाण्यासाठी त्या टाईपमध्ये इथे नैसर्गिक असा पूल तयार झाला आहे। दगडातून बाजूला दगड आहे, वरून असा पूल टाईप आहे आणि खाली गॅप आहे। खूप सुंदर आहे, तुम्हाला मी दाखवतो। जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर बदामीपासून हे अंतर आहे। हे बघा, आपण खाली जाऊन पण बघूया हे। पूर्ण खडक आहे आतमध्ये, हे बघा। इथे मध्ये होल आहे। खूप मोठा आहे, खूप मोठा। आता व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढा मोठा समजतोय की नाही हे माहीत नाही मला, पण आता मी पुलाखाली आहे ना, तर खूप म्हणजे खूप मोठा आहे। दुसऱ्या बाजूने पण दाखवतो तुम्हाला।
वारा पण खूप मस्त आहे. वारा वरती जाऊया. आता ह्या सिद्धिला पडीच्या वरती जाऊन बघूया वरून कसा व्ह्यू भेटतोय आपल्याला. जाण्यासाठी वाट आहे की नाही माहीत नाही, पण असंच कुठून तरी चढावं लागणार आहे. इथे काटे आहेत. इथून आहे वाट, इथून जाऊया आपण. जबरदस्त वार आहे, जबरदस्त. आपण आत्ता उभे आहोत इथेच. खाली आपण आत्ता व्हिडिओ केली होती आणि त्याच्याच वरती आत्ता आपण आलोय. हे बघा इथे खालच्या बाजूने आपण हे 2 होल बघितले होते. मजा आली. सकाळ सकाळी ट्रेक पण झाला. ट्रेक ॲक्च्युली झालाच नाही, आम्हाला वाटलं होतं ट्रेक होईल आज, म्हणून आम्ही सकाळ सकाळी निघालो. मॅपला पण दाखवत होतं की या डेस्टिनेशनपासून पाठीमागे 1 किलोमीटर अंतरावर गाडी लावायची आणि तिथून पुढे चालत यायचं. पण जरा खडकाळ भागातून गाडी आणली वर आणि तिथून पुढे प्लेन रस्ता भेटला, त्यामुळे पूर्ण या स्पॉटपर्यंत गाडी आली आणि हे बघायला भेटलं. ठीक आहे, ओके. हा आपला पॉईंट झालेला आहे आणि आता आपण कुठे जाणार आहे रे? पट्टदखलला. ठीक आहे, तिकडे गेल्यावर आपण मंदिरं बघणार आहोत. एकाच ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 मंदिरं आहेत, तिकडे जाणार आहोत. तर चला. हे तुम्हाला विंचूचं पिल्लू दिसत असेल. खूप छोटा आहे, म्हणजे एवढंच पण नाही ते. त्या एका गॅप मध्ये बसलंय. खूप छोटं पिल्लू आहे. माझ्या
माझ्या पायावरून समजत असेल तुम्हाला केवढं असेल ते, केवढंच आहे ते.